नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही चाललो आहे आज परळी, तुळजापूर आणि पंढरपूरला. चला मग बघूया आपला प्रवास हा सगळ्या फॅमिलीसोबत कसा राहतोय ते आणि एन्जॉय करूया. आम्ही आलोय आता गंगाखेड पाशी गोदावरी नदीवर. पहा, हा आहे पूल आपला परभणी गंगाखेड रस्त्यावरचा. दरवाजे लाव दरवाजे. तुम्हाला एक गंमत दाखवतो. हे बघा, नंतर इथं मासे धरून ठेवलेत. जिवंत आहेत सगळे, चिलापी आहेत. साहसराव आऊ. आलो परळी वैजनाथ मंदिराजवळ. लावा आता. परळी वैद्यनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे. कितवं ज्योतिर्लिंग आहे याबद्दल वादविवाद आहेत, पण मुख्यतः त्याला 5वं ज्योतिर्लिंग म्हटलं जातं. असे मानले जाते की जेव्हा देवांनी आणि असुरांनी समुद्र मंथन केले तेव्हा मिळालेले अमृत आणि धन्वंतरी देवांनी या ठिकाणी सुरक्षित ठेवले होते. त्यामुळे इथल्या शिवलिंगांना स्पर्श केल्याने रोगमुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. हे मंदिर पाषाणाने बनलेले असून अत्यंत मजबूत आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. वाव, मंदिर बे हे भारी आहे बे. इथले वातावरण एवढं सुंदर आणि प्रसन्न होतं की साहस इथून निघायला तयारच नव्हता. पण आम्ही कसं बसं त्याला तयार केलं आणि पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो. त्यानंतर आलो आम्ही कळंबला आमच्या काकाच्या इथे मुक्कामासाठी. तिथे आम्हाला काकांनी सोहमनं केलेला लोणारवरचा प्रोजेक्ट दाखवला. त्यानं खूप सुंदर केला होता तो, आणि त्याचे हस्ताक्षर पण किती सुंदर आहे. मकर संक्रांतीच्या काळामध्ये आम्ही तिथे गेलो होतो. त्यामुळे काकूने रावी आणि साहस याचं बोरनाहन केलं. हा करण्याचा मूळ उद्देश असतो बदलत्या ऋतूशी जुळवून घेणं. मकर संक्रांतीच्या काळामध्ये बरेचसे बोरं, ऊस, शेंगा असे पदार्थ आलेले असतात आणि ते खाण्यासाठी पौष्टिकही असतात. ती मुलांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे असं बोरनाहन केलं जातं आणि या वेगवेगळ्या पदार्थांची मुलांना ओळख करून दिली जाते. बाबा त्याला बिस्किट लागायला काय. साऊ इकडे बघ. तुम्हाला चॉकलेट आवडते ते नाही काढ. ती आवडते की मला आहे याच्यात नाही आवडत मला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच फ्रेश होऊन काका काकूचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. गोड गोड बोल, आमची तिला सांडू देऊ नको, आमच्याशी भांडू नको. भांडते भांडते ध्यान ठेवायच्याकडे. द्या सगळ्याला. बस आता आलोय आम्ही तुळजापूरमध्ये. गाडी पार्किंगला लावून आम्ही जातोय मंदिराच्या दिशेने. जाणच होत नाही. हे आहे राजे शहाजी महाद्वार. हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या नावावरून ओळखले जाते. तुळजापूर हे ठिकाण महाराष्ट्रातील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या वास्तव्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूर हे एक पूर्ण शक्तिपीठ मानले जाते. कुलस्वामिनी म्हणजे तुळजाभवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदैवत होती. महाराजांना भवानी तलवार देवीनेच दिली होती अशी लोकश्रद्धा आहे. येथील देवीची मूर्ती ही स्वयंभू असून ती चलमूर्ती आहे. म्हणजेच वर्षातून 3 वेळा देवीची मूर्ती तिच्या सिंहासनावरून हलवून छबिना मिरवणुकीसाठी नेली जाते. तुळजाभवानीच्या मंदिरापासून बाहेर जात असताना तिथेच एक देवीचं छोटंसं मंदिर लागते. तिथे दर्शन घेऊन नंतर आम्ही बाहेर पडलो. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आम्ही तिथे काही शॉपिंग केली. त्यानंतर पुढे पंढरपूरच्या मार्गाने प्रस्थान केले. काय चालू आहे? हे याची शॉपिंग, याचं देवदर्शन आणि हे या दोघींच.
घंटा झाले घ्यायल्यात, काय घ्यायला. बघू काय घ्यायली बाळा, ए बाळा काय घ्यायली तू. घ्यायला काय नाही. इकडे आणि टाक टाक. साऊ काय खायला तू, हा काय खायला. खरबूज मन मन काय खायला. हे बोर दाखव. हे पंढरपुरी स्पेशल बोर. पोहोचलोय आम्ही पंढरपूर मध्ये. एक 2 किलोमीटर आहे अजून इथून. थोड्याच वेळात आता इथं भीमा नदी लागणार आहे, ते दाखवतो तुम्हाला. ओके पुढे जाऊ दे. या ही है भीमा नदी आणि ती आहे पंढरपूर. नुसतं गदळ पाणी आहे किंवा इथं चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. ते न मंदिरं दिसायलेत, लोक दिसायलेत, तेच. अजून 100 मीटर राहिले मंदिर. पार्किंग आम्ही बरेच दूर केली आहे गाडी. आता आलोय जवळ जवळ. दाखवतो दाखवतो. कट करते नंतर. नाही 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 कट नाही करत. ड्रायव्हर म्हणून काम करायला सगळे ड्रायव्हर आहे आमचा. माझ्या मित्र काय पण मोबाईल मध्ये राहील. मंदिराच्या दिशेने हे मधात लागते तांबडा मारुतीचं मंदिर. तिथे दर्शन घेऊन आम्ही पुढे दर्शनासाठी निघालो. असंच हसत खेळत आम्ही दर्शनासाठी निघालो. पण तिथे गेल्यावर आमच्या लक्षात आलं की मंदिरामध्ये मोबाईल आणि कॅमेऱ्याला बंदी आहे. त्यामुळे आम्ही दर्शन ते घेतलं, पण या ब्लॉगमध्ये ते दाखवता येणार नाही. कसं वाटतं. अशा प्रमाणे दर्शन झालेलं आहे, सुंदर झालं. हा आणि मला पुन्हा एकदा पंढरपूरचा योग आलाच. मी दर्शन करून पुन्हा जवळ. तू बोलणार का. पाहिली का रुक्मिणी, पाहिली का तू विठ्ठल. हा बांगड्यात का इथं. ये ये. चल. दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो भीमा नदीच्या काठावर. हो, ही भीमा नदीच आहे, पण इथे पंढरपूरपाशी आल्यानंतर तिचा चंद्रासारखा आकार होतो, म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात.
पंढरपूरला येण्याआधीच आम्ही ठरवलं होतं की चंद्रभागेचा आनंद आपण काठावर उभं राहून घ्यायचा नाही, तर तिथे गेलं की बोटिंग करायची. म्हणून आल्या आल्या आम्ही इथे बोटिंगसाठी नदीमध्ये उतरलो. साहू या संतांचा मेळा गोपाळ या विठूचा जर पंचतत्वाची आजचा दिवस आमच्यासाठी कायम आठवणीत राहील असाच होता. आजच्या दिवसाने आम्हाला बरंच काही दिले. आध्यात्मिक शांतता, निसर्गाशी जवळीक आणि अनेक जिवंत अनुभव. या सर्व अनुभवांना साठवून आम्ही निघालो आमच्या समोरच्या प्रवासासाठी. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.